नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी सोलकढी करणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आणि रेसिपी माझी आवडली तर नक्की लाईक करा। तर मी इथे सर्व साहित्य घेतलेले आहे सोलकढीसाठी। तर आपल्याला इथे मीठ घ्यावं लागणार। हे बघा, मीठ घेतलेलं आहे मी। त्यानंतर जिरे घेतलेले आहे, खोबरे घेतलेलं आहे, किसलेलं खोबरं, त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली, मिरची, लसूण 4 ते 5 पाकळे आणि गूळ घेतलेला आहे। तुम्ही लसूण जास्त पण वापरू शकता तुम्हाला हवी तर। तर आता मी हे सर्व मिक्सरला फिरून घेणार आहे। आणि इथे मी आगळ घेतलेलं आहे कोकमचं। त्यानंतर बघा मी खोबरे, मिरची आणि जिरे आणि लसूण पाकळ्या आणि मिरची हे सर्व घालून मी मिक्सर फिरून घेणार आहे। मिक्सरला फिरून घेतल्यानंतर थोडीशी आपण कोथिंबीर घालायची। तर मिक्सरला फिरून घेतल्यानंतर मी आता ते गाळून घेते सर्व। पाणी घालून ते मिक्सरला फिरून घ्यायचं आपण। आणि आता मी इथे पण पाणी वापरलेलं आहे, थोडंसं पाणी घालून मी ते गाळून घेणार आहे खोबरं, तरच आपल्याला तो रस निघणार। त्यानंतर जे खोबरं राहतं गाळून झाल्यानंतर ते पण मी थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सरला लावून घेणार आहे। हे बघा, मिक्सरला फिरून घेतलं। त्यानंतर मी आता परत गाळून घेतले ते व्यवस्थित। गाळून घेतल्यानंतर आता मी यामध्ये मीठ टाकणार आहे। आणि आपलं कोकमाचं आगळ टाकणार आहे। मस्त असं कलर आपला बदललेला आहे बघा, पाहू शकता तुम्ही। इथे तुम्ही बीट वापरलात तरी चालेल। बीटाच्या फोडी आपण जेव्हा मिक्सरला सर्व मिश्रण फिरवतो त्यावेळी बीट पण आपण वापरू शकतो। बीटाच्या फोडी घालून त्या पण मिक्सरला फिरून घ्यायच्या त्याच्यासोबत, कारण बीटमुळे कलरसुद्धा खूप छान येतो सोलकढीला। तसं पण करू शकता, पण मी ते बीट वापरलेलं नाही आहे। तर बघा, मस्त असा कढीला आपल्या कलर आलेला आहे। आणि कोथिंबीर मी टाकलेली आहे त्यामध्ये। आणि गूळ इथे वापरलेला आहे मी। तर गूळ जरा कमी वाटलं मला, म्हणून मी थोडंसं अजून घातलेलं आहे। तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही वापरू शकता। गोड पाहिजे असेल, आंबट पाहिजे असेल, त्यानुसार तुम्ही घालू शकता। मला इथे कमी वाटलं थोडंसं गूळ, म्हणून मी अजून थोडंसं घातलं। तर आपली सोलकढी आता बघा तयार झालेली आहे। तर आता मी ती ग्लासामध्ये मी ओतून घेणार आहे। तर माझी सोलकढी तयार झालेली आहे। चला मी दाखवते तुम्हाला कशी बनवायची। तर मी आता ओतते सोलकढी बघा। मस्त अशी आपली सोलकढी झाली। ते कोथिंबीर, सोलकढी तयार झालेली आहे। तर आपण बघूया कशी झालेली आहे। वा, एकच नंबर, खूप छान झालेली आहे। तुम्ही पण अशी नक्की करून बघा। चला, व्हिडिओ आवडला असेल माझा तर नक्की लाईक करा।
आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.